धर्माधिक होईल. हो बाप रे बाप, कब्जा घेण्याचा प्रयत्न पहिला महेंद्र गायकवाडचा आणि कब्जा मजबूत करतोय महेंद्र गायकवाड. आणि हीच कुस्ती जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र केसरीसाठी फायनल झाली होती. दोघही आणि पुट्टी एकाच गुरुचे दोन्ही चेले. सद्गुरु सारखा असता पाठीला का इतरांचा लेखा कोण करी. राज्याची कत्ता का भीक मागेल आणि हाताची साठ काढलेली आणि गिस्सा मारण्याच्या तयारीमध्ये महेंद्र गायकवाड. टाळ्या वाजवा जरा, टाळ्या वाजून स्वागत करा दोघांचं. अवघा तिरंग एक राहिला रंगे रंगला श्रीरंग. जात धर्म पंथ उच्च नीच गरीब श्रीमंत गट तट सगळं सोडून लोक एकत्रित आली. विविधतेत एकता त्याचं नाव भारत आहे. विविधतेत एकता त्याचं नाव कुस्ती आहे आणि विविधतेत एकता त्याचं नाव अहमदनगर आहे. सगळी लोक एकत्रित आली आणि हा सुंदर सोहळा आज वाड्या पार्क या मैदानात संपन्न होतोय. भाग्य असावं लागतं या इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी. कारण कुस्तीच्या इतिहासामध्ये फडणवीस साहेबांनी सांगितलं आतापर्यंत चांदीच्या गदा दिल्या गेल्या, सोन्याची गदा आतापर्यंत कुणी दिली नाही. आणि तू पुढे आपल्याला 3 दिवस सातत्यानं कुस्तीची योग्य आणि शास्त्रशुद्ध माहिती देणाऱ्या या आपल्या मान्यवरांसाठी आपण होतोय. महेंद्र गायकवाड कब्जा केलेला आहे आणि पुन्हा पुट्टी दोन्ही खांदे महेंद्र शिवाने हात वर करा आणि बजरंग बलीचा जय जयकार करा. बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की. अवघा दुमदमला वाड्या पार्क, अवघा दुमदमला छवराव रणबोके क्रीडा नगरी आणि केलेल्या कर्तृत्वाचं ते वैभवजी लांडगे, सुरेंद्रजी गांधी, दिलीपजी लोढा, अनिलजी सातपुते, अनिलजी शिंदे आणि सर्व भाजपा शिवसेना आणि अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरती दिसायला लागला. एकच्या उचलण्याचा प्रयत्न शिवराज राक्षे आक्रमक होतोय. शिवराज राक्षे 2023 सालचा महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र महेंद्र गायकवाड अशी कुस्ती आखाड्यावरती सुरू आहे मंडळी. एक चाक मारतोय शिवराज राक्षे, अद्याप नाही. दोन्ही खांदे टेकलेच पाहिजे. टाळ्या वाजवा जरा पंचांसाठी. करो या मरो, केल्याने होत आहे आधी केल्याची पाहिजे. काहीतरी करून दाखवा, काहीतरी घडत असतंय. जय जय करने होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. दोघांचे जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हालात के कदमों पर सिकंदर कभी झुका नहीं करते. बस बस धन्यवाद. अलगी वेळेला पायात नको जाऊन आता पाय अंगावाला तर चिरडला तशी. 125 किलो वजन आहे आणि ही महाराष्ट्राची संपत्ती आहे. खाशाबा जाधवांचा वारसदार आम्हाला याच मातीत तयार करायचा आहे. फडणवीस साहेबांनी सांगितलं की याच मातीमधून येणाऱ्या भविष्य काळामध्ये स्वर्गीय खाशाबा जाधवांचा वारसदार आम्हाला निर्माण करायचा आहे. आणि खेलो इंडियाच्या माध्यमातून त्याची सुरुवात झाली 2024 ला, नाही तर 2028 ला महाराष्ट्राचा खेळाडू ऑलिम्पिकला कुस्तीमध्ये पदक आणणार. जरा टाळ्या वाजवा, जरा त्याच्या आपण साक्ष देऊया. महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे लीगच्या माध्यमातून सुरुवात झाली. खाशाबा जाधवांच्या नावानं याच वाडिया पार्क मध्ये महाराष्ट्र शासनाची स्पर्धा संपन्न झाली. महाराष्ट्र केसरी 2015 ला विजय चौधरी पहिल्यांदा इथंच महाराष्ट्र केसरी झाले. दुसऱ्यांदा नागपूरला झाले आणि तिसऱ्यांदा पुण्याला झाले. दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झाले त्यावेळेस फडणवीस साहेबांना शब्द दिला डायरेक्ट डीवायएसपी करणार. कुस्तीला चांगले दिवस आले. बोले पैसा चाले त्याची पावले असे महाराष्ट्राचे हुकूम दिले
आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साई कुस्तीला अलीकडच्या काळात दिवस फार चांगले आले, फक्त करणार पोरग पाहिजे. अहो कुस्तीला सोन्याचे दिवस आले, सोन्याची गदा, सोन्याचे दिवस. हा मिलाप खूप चांगला आलेला आहे हो. बरोबर. आणि आक्रमकाला शिवराज राक्षे एकेरी पट काढतोय आणि कमसा मजबूत. आज सोनियाचा दिनो, वर्ष अमृताचा गणो. अहो हे सुंदर कुस्ती मैदान, ही संपूर्ण कुस्ती स्पर्धा केलेलं कर्तृत्व गेले 1 महिना 1.5 महिना पळणारी सर्व आयोजक मंडळी मनापासून धन्यवादास पात्र आहे. कब्जा घेतला पैलवान शिवराज राक्षेनं. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचा सुपुत्र आहे तो. एक चाक मारण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. त्याचे वडीलही चांगले पैलवान, सुप्रसिद्ध पैलवान पत्रावराव राक्षे चिरंजीव आहे. नोंद घ्या, एक चाक मारण्याचा प्रयत्न चालू केलेला इकडे शिवराज राक्षेनं. कोण होणार सोन्याच्या गदेचा मानकरी? कुणी थार ठेवतं, कुणी ट्रॅक्टर ठेवतं. 36 लाखात 2 थार येत असतात. आणि खालचा महेंद्र गायकवाड आणि सोलापूर जिल्ह्यातील खाते टेकायलाच पाहिजे. हो. टाळ्या वाजवा जरा टाळ्या दोघांसाठी. अंतिम राहील. चला मैदानी कुस्ती. वैभवला सांगतात पंचांचा निकाल अंतिम राहील पैलवान. पंचाचा निर्णय अंतिम. पंच हा परमेश्वर असतो. परमेश्वराचं ठिकाण कधी चुकत नाही आणि पंचाचा निर्णय कधी बदलत नाही. कुस्ती निकालीच होणार. 2 मागे एकमेकांना भिडलेले आहे. आणि मशीन तापले आता शिवराज राक्षेचं आणि आक्रमक व्हायला सुरुवात झालेली आहे. दोघांचे गुरु एकाच, दोघे एका तालमीत एका ताटात लढतात. जीवन हा संघर्ष आहे. कधी शत्रूशी, कधी मित्राशी, तर कधी स्वतःशी संघर्ष करायचा असतो. आणि त्याच्यातून माणूस पण जपायचा असतं आणि माणूस म्हणून मोठं व्हायचं असतं. नाही तर लोक पळवाटा शोधतात, मला हीच अडचण होती, मला तीच अडचण होती. आणि खऱ्या अर्थानं या मैदानामध्ये सिकंदर शेखही लढला आणि त्याच्यावर विजय मिळवला महेंद्रराव. दोघांना सिकंदरनं महेंद्रचा हात वर केला आणि गळाभेट घेतली. याच्यापेक्षा कुस्तीचा काय विजय असू शकतो? खऱ्या अर्थानं कौतुक आहे त्या सर्वांचं. आणि इकडे शिवराजनं कब्जा घेतलेला आहे. शिवराज राक्षे पैलवाननं कब्जा घेतलाय महेंद्र गायकवाडचा. हा पैलवान महेंद्र गायकवाड सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील शिरशेवाडीवाडीचं पोरग आहे. त्याचे वडीलही चांगले पैलवान, चुलते नागनाथ गायकवाड चांगले पैलवान. महेंद्र 605 म्हणून बाहुबली कुस्तीतला त्याची संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख आहे असा पैलवान महेंद्र गायकवाडचा कब्जा घेतला शिवराज राक्षेनं. एक चाक मारण्याचा उचलण्याचा प्रयत्न आहे समोर. पैलवान प्रतिडाव देखील आहे. 125 किलो वजन. आणि या आयोजक मंडळींना खऱ्या अर्थानं साथ दिली या नगरीचे खासदार सुजयजी विखे साहेब, राधाकृष्णजी विखे साहेब आणि अरे बापरे बाप, बापरे बाप. आणि दोघांसाठी टाळ्या वाजवा जोरदार. जोरदार टाळ्या वाजवा. हा हा थांबा महेंद्र. मेडिकल टीम या बाजूला बसलेली मेडिकल टीम यावरती या जरा. आणि खऱ्या अर्थानं बबनरावजी पातपुरे साहेब तिथं उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील अनेक नामांकित पैलवानांबरोबर पहिली महाराष्ट्र केसरीची कुस्ती होणारे विष्णू नागराळ आणि शामराव मुळीक या दोघांबरोबर कुस्ती झाली होती. छबराव रानबोके यांची आणि त्यांचे नातू वैभवजी रांगले यांच्या संकल्पनेमधून जी महाराष्ट्र कुस्ती दंगल सारखी लीग झाली. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा, महाराष्ट्र केसरी. आणि मंचाच्या उजव्या बाजूचा एक मधला गँगवे तयार करा तिथे. अनेक नामांकित पैलवान या नगर शहराने या जिल्ह्याला या राज्याला दिले असा हा नगर जिल्हा आज कुस्ती